प्रेमींसाठी एक खास बातमी अंतराळातून, तीही आपल्या सूर्याबाबत। आजवर आपण चंद्रावर डाग आहेत आणि ते का आहेत यावर चर्चाही केली आहे, त्याचा अभ्यासही झालाय। मात्र आता सूर्यावर शास्त्रज्ञांना अनेक मोठमोठे काळे डाग दिसून आलेत। या संदर्भातील काही निरीक्षणं, छायाचित्र नासानं प्रसिद्ध केली आहेत। कसे आहेत ते काळे डाग, किती मोठे आहेत, त्यामुळे सूर्याला आणि आपल्या सूर्यमालेला, विशेषतः पृथ्वीलाही काही धोका निर्माण झालाय का, पाहूया एक रिपोर्ट। चंद्रावरच नव्हे तर सूर्यावरही काळे डाग। पुढील 10 दिवस पहा दुर्मिळ खगोलीय दृश्य। चंद्रावर डाग किंवा खळ्यांची आजवरची कविकल्पना, मात्र आता सूर्यावरही डाग दिसू लागलेत। अर्थात ते नुसत्या डोळ्यांनी दिसणं तसं कठीणच आहे। मात्र या काळ्या डागांचं निरीक्षण आणि छायाचित्र नासानं प्रसिद्ध केल्याची माहिती नेहरू तारांगणनं दिली आहे। सूर्यावर एकाच वेळी मोठ्या संख्येनं आणि अत्यंत विशाल आकाराचे सनस्पॉट्स दिसतायत। सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणारे हे काळसर ठिपके पृथ्वीपेक्षाही अनेक पटींनी मोठे आहेत। हा प्रकार खगोलशास्त्रात दुर्मिळ मानला जातो। शास्त्रज्ञांच्या मते हे महाकाय सनस्पॉट्स पुढील सुमारे 10 दिवस पाहता येणार आहेत। याआधी हे सनस्पॉट्स 1947 आणि 2014 मध्ये दिसले होते। या डागांमुळे सूर्यातून शक्तिशाली एक्स क्लास सोलर फ्लेअर्स निर्माण होऊ शकतात। कधीकधी या प्रक्रियेतून कोरोनल मास इजेक्शन होतं। यात सूर्य विद्युत भारित कण अवकाशात वेगाने फेकतो। हे कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी भिडल्यावर उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय भागात सुंदर ऑरोरा म्हणजेच ध्रुवीय प्रकाश दिसतो। सनस्पॉट्सचं तापमान साधारणतः 4000 अंश सेल्सिअस असतं, तर सूर्याच्या फोटोस्फिअरचं तापमान आहे 6300 अंश सेल्सिअस। त्यामुळे हे सनस्पॉट्स तुलनेनं थंड असतात, म्हणून काळसर दिसतात। त्यांच्या मध्यभागाला अंब्रा आणि भोवतालच्या भागाला पेनम्ब्रा म्हणतात। काही वेळा विशेष परिस्थितीत अंब्रा लालसर आणि पेनम्ब्रा केशरी दिसू शकतात। नासाच्या सोलर डायनामिक ऑब्झर्वेटरीनं घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हे सर्व तपशील स्पष्ट दिसतायत। सूर्याचा आकार पृथ्वीपेक्षा सुमारे 108 पट मोठा असल्याचंही या निरीक्षणात दिसतंय। सूर्याकडे कधी उघड्या डोळ्यांनी पाहू नये, तसंच सूर्यावरील डाग पाहण्यासाठी थेट कोणत्याही दुर्बिणीचा वापर धोकादायक ठरतो। सूर्याची प्रतिमा पडद्यावर घेऊन त्याचं निरीक्षण करावं। सनस्पॉट्स पाहण्यासाठी क्रमांक 14 किंवा त्यापुढील वेल्डरचे चष्मे, सुरक्षित इक्लिप्स गॉगल्स किंवा दुर्बिणीतून सूर्याची प्रतिमा पडद्यावर टाकून निरीक्षण करावं। सध्या सुरू असलेले सौरचक्र 2025 मध्ये सोलर मॅक्झिमम टप्प्यावर असल्यानंच हे महाकाय आणि अनेक सनस्पॉट्स एकाच वेळी दिसतायत। तर याचा पृथ्वीवर काही परिणाम होऊ शकतो। सूर्य हा एक मोठा जायंट न्यूक्लिअर रिॲक्टर आहे किंवा अणु भट्टी म्हणू शकतो आपण। आणि तिथे गॅशियस स्टेट नाही आहे, तर प्लाझ्मा स्टेट ऑफ मॅटर आहे। तर भबके किंवा सोलार फ्लेअर्स असे बाहेर येत असतात आणि याचा परिणाम पृथ्वीवर काय होतो, तर सूर्य आणि पृथ्वीचं अंतर खूप आहे, परंतु आपल्यापर्यंत ते भबके येऊ शकतात। आणि हे सगळं कशामुळे होतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे। आणि त्याचा परिणाम किंवा इम्पॅक्ट पृथ्वीवर असा पडतो की जिओस्टॉर्म्स होऊ शकतात किंवा जिओमॅग्नेटिक स्टॉर्म। आणि नॉर्थ आणि साऊथ पोल म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवजवळ आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे नॉर्दर्न लाईट्स और सदर्न लाईट्स किंवा अरोरा बोरेलिस असे पण होऊ शकतात। आणि याचा इलेक्ट्रिकल ग्रिडवर आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी वापरतो आपण पृथ्वीवर, याच्यावर परिणाम होऊ शकतो। दरम्यान इसवी सन पूर्व 28 मध्ये सूर्यावरील डागांचं पहिलं निरीक्षण चीनी खगोलशास्त्रज्ञांनी नोंदवलं होतं। 1128 मध्ये सूर्यावरील डागांचं चित्र काढण्यात आलं। 1560 ते 1921 दरम्यान खगोलशास्त्रज्ञ थॉमस हॅरिएट आणि इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी स्पष्ट निरीक्षणं नोंदवली। दर 11 वर्षांनंतर सूर्यावरील डागांचं प्रमाण बदलतं। ज्या वर्षात सर्वाधिक डाग दिसतात त्याला सोलार मॅक्झिमम म्हणतात, तर सोलार मिनिमम ही अवस्था 5.5 वर्षांनंतर एकदा येते। या काळात कित्येक आठवडे सूर्यावर एकही डाग दिसत नाही। सूर्यावरील डाग हे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रानं भारलेले असतात। सध्या सूर्यावरील डाग अधिक तीव्रतेनं दिसून येत आहेत, कारण सोलार मॅक्झिमम ही अवस्था आहे। त्यामुळे शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे डाग निहाळू शकता आणि पुढील 10 दिवसांत एक अद्भुत अनुभूती मिळवू शकता। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।